बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तब्बल 24 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन माता व बाल संगोपन रुग्णालयाचा कारभार पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। नवीन इमारतीत झालेल्या पहिल्याच शस्त्रक्रियेनंतर एका 24 वर्षीय मातेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाचा गलथान चव्हाट्यावर आलाय। पाहुयात काय आहे हे प्रकरण। इस्लामपुरा भागातील एक 24 वर्षीय माता प्रसूतीसाठी बुधवारी जिल्हा रुग्णालयातील माता बाल संगोपन कक्षमध्ये दाखल झाली होती। गुरुवारी तिचे यशस्वी सिझर झाले, मात्र त्यानंतर तिला होणारा रक्तस्राव थांबत नव्हता। धक्कादायक बाब म्हणजे ज्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले त्या इमारतीत अद्याप अतिदक्षता विभाग कार्यान्वितच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रकृती खालावल्याने मध्यरात्री त्या मातेला जुन्या जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले। तिथे डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढली, परंतु प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने जुलै 10 रोजी तिला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे माता व बालसंगोपन या नवीन इमारतीमध्ये सुरू झालेल्या रुग्णालयात ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वतः त्या मातेची भेट घेऊन तिचे स्वागत देखील केले होते। त्यानंतर मात्र काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होतोय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीशकुमार सोळंके यांनी 4 सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे। अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांच्या प्रमुखतेखाली या समितीत डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर सदाशिव राऊत तसेच महेश कदम यांचा समावेश करण्यात आला असून 2 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत डॉक्टर फरीदा शेख, डॉक्टर स्नेहल मेंगडे आणि डॉक्टर अभिजित पंडित या 3 डॉक्टरांना जिल्हा शल्यचिकित्सकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। माता मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली असून अहवाल प्राप्त होताच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल। तसेच संबंधित 3 डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्या